दूध उत्पादकांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी चळवळीचा निर्धार। आजऱ्यात दूध उत्पादक सभासदांची बैठक। 10 ऑगस्टला व्यापक मेळावा। गोकुळ निवडणुकीतील कोट्यावधींच्या खर्चावरही नियंत्रणाची मागणी। दूध उत्पादक सभासदांना गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत थेट मतदानाचा अधिकार मिळावा, निवडणूक प्रक्रियेत होणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चावर आळा बसावा आणि गोकुळच्या कारभारावर सभासदांचा थेट अंकुश निर्माण व्हावा यासाठी व्यापक चळवळ उभारण्याचा निर्धार आजरा इथं झालेल्या दूध उत्पादक शेतकरी सभासदांच्या बैठकीत करण्यात आला। लवकरच मोठा मेळावा घेऊन या लढ्याची दिशा निश्चित करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला। आजरा येथील श्रमिक पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत प्रारंभी कॉम्रेड संजय तरडेकर यांनी बैठकीमागील भूमिका स्पष्ट केली। गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होत असून ही पद्धत थांबवण्यासाठी आणि दूध उत्पादक सभासदांना थेट मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी ही चळवळ उभारण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजीराव देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की जोपर्यंत दूध उत्पादक हा गोकुळचा थेट सभासद होत नाही तोपर्यंत त्याला मतदानाचा अधिकार मिळू शकत नाही। त्यामुळे हा लढा शासनाशी लढवून दूध उत्पादकांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचा आहे। या माध्यमातून संचालक मंडळ आणि प्रशासनावर सभासदांचा प्रभावी दबाव निर्माण होईल असं त्यांनी स्पष्ट केलं। कॉम्रेड संपत देसाई यांनी 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आजरा येथील मृत्युंजय कार शिवाजीराव सावंत सभागृहात दूध उत्पादक सभासदांचा व्यापक मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली। हा मेळावा यशस्वी करून चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी तयारीला लागावं असं आवाहन त्यांनी केलं। बैठकीला युवराज पवार, नामदेव फगरे, कॉम्रेड शांताराम पाटील, शिवाजीराव इंगळे, प्रकाश मुरुसकर, संजयराव देसाई, ज्ञानदेव गुरव, महादेव सुतार, हिंदूराव कांबळे, दिगंबर होरंबळे, प्रकाश दोरुगडे, संतोष शेडगे, देविदास शेडगे यांच्यासह मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।